जळगावच्या पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं भुईसपाट झाली आहेत। मका पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं असून कांदा, पपई, ज्वारी, बाजरी, सूर्यफूल यांसह फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। काही गावांमध्ये अर्धा तास तुरळक स्वरूपाचा अवकाळी पाऊस झाला। एक मिनिट। तर थेट जाऊया जळगावच्या पारोळ्यात। आमचे प्रतिनिधी संजय महाजन किती नुकसान झालंय याबाबत माहिती सांगतायत। जळगाव जिल्ह्यात रात्री एक फार मोठ्या प्रमाणात वादळ आणि वाऱ्यासह पाऊस या ठिकाणी झाला। यात काही तालुक्यांमध्ये हा वादळाचा फटका बसलेला आहे। आपण आहोत पारोळा तालुक्यामध्ये। आपण बघू शकतो की या ठिकाणी मक्याच्या शेतामध्ये पूर्ण मका हा आडवा पडलेला आपल्याला बघायला मिळतोय की या ठिकाणी जे मकाचं पीक होतं ते पूर्णपणे उद्ध्वस्त या ठिकाणी झालेलं आहे। फार मोठा नुकसान या तालुक्यात झालेलं आहे। पारोळा तालुक्यात 2000 हेक्टर वरती या वारा वादळाचा फटका या ठिकाणी बसला आहे। तर अ, या फटक्यातून शेतकरी कसा आवरेल या ठिकाणी फार मोठं नुकसान शेतकऱ्याला आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे प्रशासनाने या ठिकाणी पंचनामा सुरू केला असून लवकरात लवकर मदतीचे पण आश्वासन या ठिकाणी आमदारांनी दिलं आहे। मात्र शेतकऱ्यांनी फार मोठं नुकसान या ठिकाणी झाल्याने या ठिकाणी रोष व्यक्त केलेला आहे। पण सरकार या ठिकाणी मदत लवकरात लवकर देईल का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव।